मानखुर्दमध्ये मंडाळा इथल्या भंगार मार्केटला काल संध्याकाळी मोठी आग लागली। अग्निशमन दलाच्या 27 पेक्षा जास्त गाड्या या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होत्या। आता ही आग आटोक्यात आली असली तरी आग अद्यापही पूर्णपणे विझलेली नाहीये। या परिसरात केमिकलचे अनेक अनधिकृत गोडाऊन्स आहेत, तसंच मोठ्या प्रमाणात लाकडाच्या वाखारी आहे आणि त्यामुळेच आगीची तीव्रता आणखीनच वाढली। आगीमुळे सध्या या परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचं साम्राज्य पसरलंय। मानखुर्द स्टेशनला लागून असलेला हा परिसर दाटीवाटीचा आहे आणि त्यामुळेच अग्निशमन दलाला आग विझवण्यात अडथळे येत होते। आगीमुळे सायन पनवेल महामार्गावरील वाहतुकीलाही मोठा अडथळा येत होता। शिवसेनेसोबत युतीवर योग्य पातळीवर चर्चा सुरू असून सत्तेसाठी नव्हे तर अजेंड्यासाठी युती करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत केलेल्या भाषणात स्पष्ट केलंय। शिवसेनेसोबत मतभेद असल्याचं त्यांनी मान्य केलंय, मात्र पक्षानं ठरवलेल्या पारदर्शक धोरणाच्या आधारावरच युती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तसंच पक्षातल्या नेत्यांच्या बगल बच्च्यांना तिकीट देताना स्थान देणार नसल्याचंही त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना ठणकावून सांगितलं। ही जी युती आहे ही अजेंड्यावर युती आहे, ही केवळ सत्ता आम्हाला मिळाली पाहिजे याकरता युती करायची नाही आहे। आमचं अतिशय स्पष्ट मत आहे, या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करण्याकरता आणि पारदर्शी महाराष्ट्र तयार करण्याकरता अजेंडा तयार होऊन त्या अजेंड्यावर ही युती झाली पाहिजे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेच्या युतीची चर्चा करण्यासाठी भाजपनं त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली आहे। शिक्षण मंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांचा या समितीमध्ये समावेश आहे। आता ही समितीच शिवसेनेशी युतीबाबत चर्चा करणार आहे। शिवसेनेकडून युती संदर्भातल्या वाटाघाटीची जबाबदारी कोणावर देणार याकडे आता लक्ष आहे। ठाण्यामध्ये भाजप राज्य कार्यकारिणीची बैठकीत एकला चलोरेचा नारा देण्यात आलाय। सत्तेत कुणीही वाटेकरी नको असं विधान भाजप नेते मधु चव्हाण यांनी केलंय। सारा महाराष्ट्र जिंकूया, अर्धा नाही असंही चव्हाण यांनी म्हटलंय। केंद्र आणि राज्य सरकारची कामगिरी चांगली असल्याच्या प्रस्तावाला अनुमोदन देताना चव्हाण यांनी हे विधान केलंय। याआधी विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेशी युती नको अशी भूमिका मधु चव्हाण यांनी मांडली होती। तोच सूर भाजपच्या बैठकीतही उमटला। तत्पूर्वी या बैठकीच्या आधी ठाण्यात युतीला विरोध करणारी पोस्टर्स लावण्यात आली होती। पूर्वीची स्थिती आपली फार नगरपालिकेमध्ये चांगली नव्हती। राज्यामध्ये केवळ 8 नगरपालिकेचे आपले अध्यक्ष होते। 250 ते 300 वर आपले नगरसेवक नव्हते, परंतु केवळ कमळाच्या निशाणीवर 72 नगराध्यक्ष आणि जवळपास 1200 नगरसेवक या निवडणुकीमध्ये आपण यावेळेस निवडून आणू शकलो। परंतु नगरपालिकेच्या निवडणुका आपण यशस्वीपणाने जिंकल्या, पण या निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीला आपल्याला तोंड द्यायचं आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत युती करायची की नाही याबाबतच्या घडामोडींना आता वेग आलाय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या सर्व विभाग प्रमुखांची बैठक मातोश्रीवर पार पडली। युतीबाबत अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेतील। त्यांनी जर स्वबळाचे आदेश दिले तर तसं किंवा युतीचे आदेश दिले तर तरीही शिवसैनिक कुठल्याही परिस्थितीत निवडणुकीला तयार आहेत, असं शिवसेना आमदार ॲडव्होकेट अनिल परब यांनी बैठकीनंतर स्पष्ट केलंय। युती झाली तर मुंबईतल्या कोणत्या जागा भाजपला सोडायच्या याबाबतही उद्धव ठाकरेंनी या बैठकीत आढावा घेतला। शिवसेनेचे सर्व निर्णय शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे घेतात आणि युती करायची की नाही करायची, स्वबळावर लढायचं की युतीत लढायचं याचे सर्वस्वी निर्णय शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे घेतात। त्याच्यामुळे ज्या दिवशी उद्धवजी सांगतील की स्वबळावर लढायचं आहे त्या दिवशी पूर्णपणे शिवसेना स्वबळावर लढायला तयार आहे। उद्धवजींनी जर निर्णय घेतला की युतीत लढायचं आहे तर शिवसैनिक त्या देखील लढायला तयार आहे। निवडणुकीत भाजपला यश मिळालं तर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रिकरांचं पुनरागमन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। गोव्यामध्ये नवनिर्वाचित आमदारच मुख्यमंत्री ठरवतील, मग तो दिल्लीचा असू शकतो किंवा गोव्यातलाच असू शकतो, असं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय। 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुका आणि राज्यातल्या मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झी24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत गडकरी यांनी हे विधान केलंय।
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादीच्या विरोधात आंदोलन झालं. आमदार विद्या चव्हाणांच्या समर्थकांचं राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयातच मोर्चा काढला. उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष अजित रावराणे यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलंय. मात्र या आंदोलनामुळे पालिका निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इतर पक्षातून शिवसेनेत इनकमिंग सुरूच आहे. निफाडमधील भुजबळांचे खंदे समर्थक जयदत्त होळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. जयदत्त होळकर हे लासलगाव बाजार समितीचे सभापती सुद्धा आहेत. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत होळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा राष्ट्रवादीला मोठा धक्का समजला जातोय. राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या निवडणुकांच्या घोषणेनंतर नाशिक महापालिका आणि जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी आता सज्ज झाली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना आदर्श आचारसंहितेचं पालन करण्याच्या सूचना केल्या जाणार आहेत. 27 जानेवारीपासून निवडणुकीच्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे. जिल्हा परिषदेच्या 73 आणि पंचायत समितीच्या 146 जागांसाठी तर महानगरपालिकेच्या 122 जागांसाठी निवडणूक होत आहे. निवडणुकीसाठी अतिरिक्त मनुष्यबळ उभं केलं जाणार असून सोशल मीडियावर देखील प्रशासनाचं लक्ष असणार आहे. ह्या निवडणुकीचा ॲक्टिव्हिटी आता आजपासून सुरू केलेली आहे. आदर्श आचारसंहिता काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याकरिता आपण सर्व यंत्रणाला आपण वेगवेगळ्या टीम्स वगैरे तयार करून कार्यान्वित केलेली आहे. या निवडणूक प्रक्रिया पूर्ण पार पाडण्याकरिता आपण जे उपजिल्हाधिकारीच्या दर्जाचे अधिकारी रिटर्निंग ऑफिसर म्हणून काम करणार आहेत आणि तहसीलदार दर्जाचे अधिकारी ARO म्हणून काम करणार आहेत. राज्यातील 10 महानगरपालिका निवडणूक कार्यक्रमाची घोषणा बुधवारी संध्याकाळी 4 वाजता निवडणूक आयोगाने केली. निवडणुकीची घोषणा करताच आचारसंहिता लागू करण्यात आल्याचं देखील निवडणूक आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे राजकीय पक्षातर्फे करण्यात आलेली जाहिरातबाजी ताबडतोब बंद करणं गरजेचं होतं. असं असताना देखील नागपुरातील अनेक चौकांमध्ये राजकीय होर्डिंग्स दिसून आले. यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पक्षांची होर्डिंग्स आहेत. याचबरोबर पेट्रोल पंपावर देखील प्रधानमंत्री यांचं होर्डिंग देखील काढण्यात आलेले नाही. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदावर मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची निवड करण्यात आली आहे. शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा MCA कार्यकारिणीनं मंजूर केलाय. नवीन अध्यक्ष म्हणून आता शेलार यांची निवड करण्यात आली आहे. शेलार यापूर्वी MCAचे उपाध्यक्ष होते. पंकज ठाकूर आणि विनोद देशपांडे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या आजपर्यंतच्या उत्तम वाटचालीचं श्रेय शरद पवार साहेबांकडे जातं की त्यांनी ज्या पद्धतीच्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ॲसेटची निर्मिती, मुंबई क्रिकेटर्सच्या भल्यासाठी वेगवेगळ्या योजना या सगळ्या केल्या. आज त्यांचा राजीनामा मंजूर करून त्यांच्या जागी काम करण्याची मला संधी मिळाली आहे, याचा मला बहुमान वाटतो. आणि बरोबरीने जी आव्हानं आमच्या समोर आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. मुंबई महापालिकेतील सुधार समितीच्या माध्यमातून भाजपनं मुंबईत कोट्यवधींचा घोटाळा केला आहे. आशिष शेलारांनी 40 कोटी रुपये घेऊन वांद्रे हिल रोड इथल्या एका भूखंड बिल्डरच्या घशात घातला असा आरोप मलिक यांनी केलाय. दरम्यान शेलार यांनी आपणावरील सर्व आरोपांचा इन्कार केलाय. भूखंडाचं श्रीखंड खाणारे उलट्या बोंबा मारतायत असा प्रतिटोलाही शेलारांनी लगावलाय. एल्को मार्केटच्या समोर त्याच्यावर पब्लिक पर्पज आरक्षण असताना एक बिल्डर आहे, तो बांद्रामध्ये राहणारा आशिष शेलारच्या जवळचा माणूस आहे. त्याचे आरक्षण उठवून 40 कोटी रुपये इम्प्रूव्हमेंट कमिटीच्या लोकांनी घेतली. त्याची मध्यस्थता आशिष शेलार यांनी केलेली आहे आणि भाजपने इम्प्रूव्हमेंट कमिटीच्या माध्यमातून लाखो कोटीचा घोटाळा केलेला आहे. आम्ही त्याची सगळी यादी काही दिवसामध्ये आपल्याला देणार आहोत. ज्या वेळेला सरकार त्यांचं होतं त्यावेळेला नगरविकास खात्यातून ज्या नोटिसेस निघाल्या तर नगरविकास खात्याच्या निर्देशावर महापालिकेत त्या भूखंडाचं आरक्षण बदलण्याची कारवाई सुरू झाली. त्यामुळे सत्तेत बसलेले त्यावेळेचे नवाब मलिक मांडीला मांडी लावून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या विनंतीवरूनच काँग्रेस राष्ट्रवादीने त्या भूखंडाचं आरक्षण बदललं असा आमचा आरोप आहे. म्हणून भ्रष्टाचार जर त्यांनी केला असेल तो त्यांनी का लपवला, म्हणून
अँटी करप्शनची कारवाई नवाब मलिकांवर करावी असं मी आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. कारागृहातील महिला कैद्यांच्या मुलांचं संगोपन करण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे आणि त्यासाठी शासनाने योग्य त्या उपाययोजना करायला हव्यात असं मत हायकोर्टानं व्यक्त केलंय. कारागृहातील महिला कैदी आणि त्यांच्या मुलांच्या कल्याणासाठी योग्य त्या उपाययोजना करा असे आदेश सुप्रीम कोर्टाने देशातील सर्वच राज्य सरकारांना दिले. या उपाययोजना केल्या जात आहेत की नाही यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी आता संबंधित उच्च न्यायालयाची असेल असंही सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय आणि त्यानुसार मुंबई हायकोर्टानं हा मुद्दा सुमोटो जनहित याचिका म्हणून सुनावणीसाठी दाखल करून घेतलाय. मुख्य न्यायमूर्ती चिल्लूर आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठानं यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. या याचिकेमध्ये प्रयास ही सामाजिक संस्था पक्षकार आहे. या संघटनेनं महिला कैद्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी काही शिफारशी केल्या आहेत. या शिफारशींबाबत शासनानं अद्याप निर्णय घेतला नसल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आलंय आणि त्यामुळेच यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्र सरकारच्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या महत्वाकांक्षी प्रोजेक्टला विरोध करणारी जनहित याचिका मोहन भिडे यांनी दाखल केली आहे. जनतेनं कर रूपी भरलेल्या पैशांची अशा प्रकारे उधळण करू नये असं या याचिकेत नमूद करण्यात आलं होतं. राज्यात एके ठिकाणी भीषण दुष्काळ असताना एखाद्या स्मारकावर 3600 कोटी खर्च करणं चुकीचं आहे. तसंच स्मारक बनवण्याऐवजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचं संवर्धन करणं गरजेचं आहे असा दावा त्यांनी केला होता. त्यावर स्मारकाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर यांनी समज दिली. हैदराबाद आणि तामिळनाडू परवडू शकतं, मग महाराष्ट्राला काय कमी आहे या शब्दात त्यांनी सुनावलं. तसंच या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास त्यांनी नकार दिला. महिला बचत गटाच्या माध्यमातून बड्या कंत्राटदारांना टेंडर देण्याच्या प्रक्रियेला सुप्रीम कोर्टाने चाप लावलाय. महिला बचत गटांसाठी कोट्यवधींच्या उलाढालीची मर्यादा नसावी असे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. याबाबत 2 आठवड्यात नवीन धोरण तयार करण्याचे आदेश केंद्र सरकारला देण्यात आले आहेत. जिल्ह्याबाहेरील बड्या बचत गटानं टेंडर मिळवलं तर स्थानिक बचत गट कमकुवत होत आहेत. त्यामुळे टेंडरसाठी स्थानिक बचत गटांना प्राधान्य देण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी सुनावणी दरम्यान केली होती. टाटा समूहाच्या बहुचर्चित अध्यक्षपदावर अखेर नियुक्ती करण्यात आली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे सीईओ आणि एमडी असलेले नटराजन चंद्रशेखरन यांच्याकडे टाटा समूहाची धुरा देण्यात आली आहे. टाटा समूहाच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच बिगर पारशी व्यक्तीची निवड करण्यात आली आहे. गेल्या 7 वर्षांपासून चंद्रशेखरन हे टीसीएच्या सेवेत आहेत. तसंच ऑक्टोबर 2016 पासून ते टाटाच्या बोर्डावरही आहेत. नव्या अध्यक्षाची नियुक्ती करण्यासाठी 5 जणांची समिती स्थापन करण्यात आली होती आणि याच समितीनं 4 जणांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यामध्ये रतन टाटांसह इतर 3घांचीही नावं होती. त्यातून अखेर चंद्रशेखर नटराजन यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे. नजरचुकीने सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांची पाकिस्तान लवकरच सुटका करेल अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली आहे. चंदू चव्हाण हे धुळ्यातील जवान असून ते चुकून पाकिस्तानच्या हद्दीत पोहोचले आणि तेव्हापासून चंदू चव्हाण हे पाकिस्तानच्या कैदेत आहे. यानंतर भारताकडून चंदू चव्हाण यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत. सुरुवातीला चंदू चव्हाण आपल्या भूमीत आलेच नसल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. मात्र त्यानंतर चंदू चव्हाण पाकिस्तानातच असून त्यांची चौकशी सुरू असल्याची कबुली दिली आहे आणि तेव्हापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात डीजीएमओ स्तरावरील चर्चा सुरू आहे. 15 ते 20 वेळा ही चर्चा झाली असून पहिल्यांदाच पाकिस्तानकडून चंदू चव्हाण यांच्या सुटकेबाबत सकारात्मक संकेत मिळाल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्र्यांनी दिली आहे. देशसेवेसाठी सैन्य दलात भरती होण्याकरता 50,000हून अधिक तरुण यवतमाळमध्ये दाखल झाले असून देशभक्त संघटनांनी भावी सैनिकांसाठी भोजन, निवाऱ्यासह इतर सुविधांची सांघिक जबाबदारी घेतली आहे. कडाक्याच्या थंडीत अतिशय कडक भरती प्रक्रियेला सामोरे जाणाऱ्या तरुणांसाठी यवतमाळकरांचा सेवाभाव भावी सैनिकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक वृद्धिंगत करतोय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.